अहमदपुर ईस्ट में मस्जिद सुभान को निशाना बनाया गया। यहाँ पे 4 स्ट्राइक्स की गई। मुजफ्फराबाद में शाही वाली नला ये जगह है, यहाँ पे मस्जिद बिलाल को निशाना बनाया गया। 7 इम्पैक्ट्स हुए यहाँ पे दुश्मन की तरफ से, उसमें एक बच्ची जख्मी हुई है और एक मस्जिद जो सी है वो शहीद हुई है और उसको नुकसान पहुंचा है। अहमदपुर ईस्ट में मस्जिद सुभान को निशाना बनाया गया। यहाँ पे 4 स्ट्राइक्स की गई। मुजफ्फराबाद में शाही वाली नला ये जगह है, यहाँ पे मस्जिद बिलाल को निशाना बनाया गया। तर पाकिस्तानकडनं ही संपूर्ण माहिती देण्यात येते। पाकिस्तानकडनं हल्ले जे आहेत पाकिस्तानमध्ये झाले ते कन्फर्म करण्यात येत आहे। 4 हल्ले पाकिस्तानमध्ये झाले तर 5 हल्ले हे पाक व्याप्त काश्मीरमध्ये झालेले आहेत। भारताकडून जो काही ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती त्या संपूर्ण कारवाईमध्ये जे आहे ते पाकिस्तानमधले दहशतवादी तळ जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेलं आहे। पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये जे आहे ते 2 यशस्वी हवाई हल्ले जे आहेत ते भारताकडनं करण्यात आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। अत्यंत 9 ठिकाणी जे भारताने जे आहेत ते हल्ले केलेले आहेत। याच्यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भीमेर, सियालकोट, मुद्रिके, चकमरू आणि भागलपूर या भागामध्ये 9 ठिकाणी जे आहे ते भारताकडनं दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा पाहायला मिळतोय। अमेरिका हा भारताच्या बाजूने उभा असल्याचं पाहायला मिळत आहे। भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पाकला हा थेट इशारा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळतंय। ज्यावेळेला हा हल्ला जो आहे तो भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरती केलेला होता त्याच वेळेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना याची माहिती दिलेली होती आणि भारताची या हल्ल्यामागची भूमिका समजावून जी आहे ती सांगितलेली होती अमेरिकेला। आणि त्यानंतर आता अमेरिका भारताच्या पाठीशी उभे असल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पाकला हा इशारा दिलेला आहे आणि भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका असा पाकिस्तानला दम जो आहे तो अमेरिकेने भरल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी पाहतो आहोत। ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती। तर भारताच्या हल्ल्याला जे आहे ते प्रत्युत्तर देऊ नका असं पाकिस्तानला अमेरिकेने ठणकावून सांगितलेलं आहे। भारतासोबत कोणतेही युद्ध करू नका, अमेरिकेने हा पाकला इशारा दिलेला आहे हे पाहायला मिळतंय। भारताला दहशतवादी विरोधात कारवाईचा अधिकार असल्याचं अमेरिकेने म्हटलेलं आहे। अमेरिका जी आहे ती भारतासोबत असल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी संपूर्ण हा ऑपरेशन झाल्यानंतर जे भारताचे मित्र देश आहेत त्यांना संपूर्ण माहिती दिलेली होती। या संपूर्ण हल्ल्यामागची भूमिका भारताने जी आहे ती जगभरातल्या सर्व देश जे आहेत मित्र देश त्यांना सांगितलेलं होतं। त्यानंतर आता अमेरिका जे आहे ते भारताच्या बाजूने उभे असल्याचं पाहायला मिळतंय। पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी कट जिथे शिजलेला होता त्या 9 दहशतवादी ठिकाणांना जे आहे ते भारताने लक्ष केलेलं होतं। हीच भूमिका अमेरिकेला देखील भारताने समजावून सांगितली आणि त्यानंतर आता अमेरिका हा भारताच्या बाजूने उभा राहिलेला आहे। भारतामध्ये भारताने जी कारवाई केली आहे ती दहशतवादी विरोधी कारवाई